घेऊन आलेली बातमी. हसन लोकसभा मतदारसंघातून रेवण्णाचा पराभव तो तर अपेक्षितच होता. हो, आणि आश्चर्य मला वाटलं की मधल्या काही फेऱ्यांमध्ये रेवण्णा आघाडीवर होता. कारण ते अख्खं तो जो हसन मतदारसंघ आहे तो त्या रेवण्णा या जशा आपल्याकडे नाईकवाडी किंवा आपल्याकडे लांडेवाडी असते तसं तो अख्खा एरिया रेवण्णा लोकांचाच आहे, त्यांच्या त्या कुटुंबियांचाच आहे तो. त्यामुळे तिथून त्यांना लीड मिळाला असेल, पण बाकीच्या ठिकाणी तो हरलेला आहे. धडा शिकवलेला आहे लोकशाहीच्या आपल्या या सगळ्या नागरिकांनी. कुठलीही आगळी खपवून घेतली जाणार नाही हा स्पष्ट संदेश याच्यातून आहे. प्रज्वल रेवण्णाने जे काही केलेलं आहे त्याचा निवाडा तर कायद्याच्या दरबारात होणारच आहे, मात्र असा माणूस लोकसभेत जात नाहीये आणि इथे जनतेने निवाडा केलाय. हा जनतेने दिलेला निवाडा आहे, हे एक चांगली गोष्ट आहे. उत्तर प्रदेशमध्ये मला त्याच्यावरून आठवलं, उत्तर प्रदेशमध्ये जो अयोध्येचा मतदारसंघ आहे तिकडचं जिकडे कुस्तीगीर प्रकरण सगळं झालं होतं तिकडे सुद्धा काय परफॉर्मन्स आलाय तो जरा त्या प्रत्यक्ष जागेच आपल्याला जरा ब्रिजभूषण यांचे बंधू तिकडनं आहेत. हो, रिंगणात आहेत.